मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ खास माझ्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसाठी आहे। आजचा हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी एखादा साधारण व्हिडिओ नाही आहे, तर 20 जुलैच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात निसर्गाचा असा एक महाचमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल। देश विदेशातील नामांकित ज्योतिषशास्त्र, परमपूज्य गुरुजी सखोल अभ्यासानुसार ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात अशा 7 मोठ्या घटना लिहून ठेवल्या आहेत ज्या आता घडायला सुरुवात झाली आहे। कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या 7 घटनांपैकी ना 6वी घटना अशी आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही, पण त्यासोबतच तिसऱ्या घटनेमध्ये एक असा भयंकर धोक्याचा इशारा दिला आहे जो तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीशी जुळलेला आहे। जर तुम्ही त्या धोक्याकडे दुर्लक्ष केले तर तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे ही संपूर्ण भविष्यवाणी अत्यंत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ चुकूनही मध्येच बंद करू नका, कारण अर्धवट माहिती नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरते। व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःला जाणवेल की थेट तुमच्याच आयुष्याबद्दल मी बोलत आहे। जर तुमची श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। कारण स्वामींच्या आशीर्वादाच्या पाठीशी त्याचा बालही बाका होऊ शकत नाहीये। चला तर मग जाणून घेऊया खळबळजनक भविष्यवाणी। कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, देश विदेशातील नामांकित आणि ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक सगळ्यांनी अभ्यास करून हे निष्कर्ष काढलेला आहे की बघा, 20 जुलै ते 29 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यात एक फार मोठा महाचमत्कार घडवून आणणार आहे। गुरुजींच्या 20 जुलै ते 29 जुलै, त्यानंतर बघा 20 जुलैच्या रात्रीनंतर ग्रहमानामध्ये असे काही दुर्मिळ बदल झाले आहे ज्याने तुमच्या भाग्याची दारे उघडणार आहे। परंतु या प्रवासात एका मोठ्या धोक्यापासून सावध राहणेही तितकेच गरजेचे आहे। पहिला मोठा बदल तुमच्या आर्थिक स्थितीत होणार असून तुम्हाला प्रदीर्घ काळानंतर मानसिक दिलासा मिळेल। जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला दिलेले पैसे परत मिळत नसतील, तर या 10 दिवसात तो मार्ग अचानक मोकळा होईल। व्यावसायिक क्षेत्रात जुनी रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून अचानक धन लाभाचे योग येतील, ज्यामुळे तुमची तिजोरी पुन्हा भरून येईल। बघा, करिअरच्या बाबतीत अत्यंत आनंदाची बातमी दिली असून हा काळ तुमच्या प्रगतीचा पाया ठरणार आहे। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आणि सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल। तसेच तुमच्या कष्टाचे चीज होऊन पदोन्नती म्हणजेच प्रमोशन किंवा पगारवाढीचे मजबूत संकेत आहे। जे तरुण बऱ्याच काळापासून नोकरी शोधत आहे किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून भाग्याची पूर्ण साथ लाभणार आहे। कौटुंबिक आणि नातेसंबंधाच्या बाबतीत एक अत्यंत भावनिक आणि सुखद बदल वर्तवला आहे। घरातील अनेक दिवसांपासून चालत आलेले गृहकलेश, सासू सुनेमधील वाद किंवा पती पत्नीमधील विनाकार होणारे किरकोळ भांडण आता पूर्णपणे शांत होऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल। मुलांकडून किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी मोठी शुभ वार्ता कानावर पडेल, ज्यामुळे बऱ्याच दिवसांनी घरात हसू आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळेल। विवाहाच्या बाबतीतही अत्यंत सकारात्मक संकेत दिले असून अविवाहित जातकांचे विवाह जमण्याचा योग आहे। प्रेम संबंधामध्ये आलेला दुरावा आणि गैरसमज मिटून परस्परांमधील विश्वास अधिक घट्ट होणार आहे। तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात जोडीदाराचा भावनिक आधार या काळात तुम्हाला अधिक मजबूत करेल आणि नातेसंबंधांना एक नवीन व सन्मानकारक दिशा प्राप्त होईल। अत्यंत अचूक आणि ग्रहगणनेनुसार या 10 दिवसांच्या कालावधीत तुमच्या गुप्त शत्रूचा आणि पाठीमागे वार करणाऱ्यांचा पूर्णपणे पाडाव होणार आहे। जे लोक समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीवर जळत होते आणि तुमच्या विरुद्ध काटकारस्थान करत होते ना, ते शनिदेवाच्या वक्रदृष्टीमुळे आता स्वतःहून शांत होतील।
तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि संयमामुळे समाजात तुमची मानप्रतिष्ठा आणि आदर कमालीचा वाढणार आहे. जर तुमचे कोर्ट कचेरीचे काम, जमिनीचे वाद किंवा कोणतेही कायदेशीर प्रकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असेल तर यात तुम्हाला मोठा विजय मिळण्याचे संकेत दिसले आहे. न्यायदेवता आणि शनिदेवाच्या अथांग कृपेने सत्याचा विजय होईल आणि रखडलेले काम तुमच्या बाजूनी लागतील. अनेक दिवसांपासून मनात घर करून राहिलेली भीती आणि मानसिक दडपण आता पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला स्वतःच्या आंतरिक ताकदीची जाणीव देखील होणार आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या भागात तुम्हाला एक अत्यंत गंभीर आणि मोठ्या धोक्याबद्दल अत्यंत कडक आणि सावधानतेचा इशारा पण आम्ही आजच्या व्हिडिओत देणार आहे. तुमच्या आसपास राहणारी आणि रोज तुमच्यासोबत उठणारी बसणारी प्रत्येकच व्यक्ती तुमची हितचिंतक असेल असं नाही. तुमच्या जवळची गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणारी एखादी दगाबाज व्यक्ती या काळात तुमच्या समोर येईल. त्यामुळे सध्या कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि ती चूक करू नका. शब्दात बजावून सांगत आहे की या काळात तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त म्हणजे पर्सनल सिक्रेट जे असतील ना, किंवा तुमच्या भविष्याच्या योजना, त्या चुकूनही कोणापाशी तुम्ही सांगू नका. पैशाच्या किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत स्वतःच्या रक्ताच्या नात्यावर पण आंधळा विश्वास ठेवणे तुम्हाला महागात पडू शकतं. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करताना किंवा कागदपत्रावर स्वाक्षरी करताना घाई गडबड न करता सर्व बाबी नीट तपासून मगच तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे. अन्यथा खूप मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागणार आहे. हा काळ तुम्हाला जितका मोठा अधिकार देणार आहे ना, तितकीच तुमची परीक्षा देखील पाहणार आहे. भावनेच्या भरात वाहून जाऊन किंवा रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची बुद्धी तुम्हाला स्वतः स्वामी समर्थ महाराज देणार आहे. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला अधिक मजबूत बनण्यासाठी येत असतो. त्यामुळे संयम ठेवा, कारण या संकटावर मात करण्याची अभूतपूर्व शक्ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. बघा, तुमच्या कुंडलीत ना एकाच वेळी 3 अत्यंत शुभ आणि भाग्यवान संकेत निर्माण झाले आहे, जे तुमच्या प्रगतीला प्रचंड गती देणार आहे. पहिला शुभ संकेत, तुमच्या आरोग्यात अभूतपूर्व सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून चालत आलेला शारीरिक त्रास किंवा मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे नष्ट होऊन तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल. दुसरा संकेत म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल, ज्यामुळे समाजातील किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रभावशाली व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी जोडल्या जातील आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यात मोठे फायदे देखील मिळू शकतात. त्यानंतर तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा शुभ संकेत म्हणजे तुमच्या हातून एखादे मोठे धार्मिक किंवा समाजोपयोगी सत्कर्म घडणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली तीर्थयात्रा असेल किंवा घराण्यातील कुलदेवतेचं दर्शन या 10 दिवसामध्ये अचानक पूर्ण होण्याचे योग आहे. हे 3ही पॉझिटिव्ह संकेत असे आहेत की यामुळे तुमच्या घरातली गरिबी, नकारात्मकता, दारिद्र्य कायमचे संपून जाईल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला समाजात एक मोठे मानाचे स्थान प्राप्त होईल. बघा, या 10 दिवसाच्या कालावधीत तुमच्या आयुष्यात तो महाचमत्कार घडणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून अत्यंत चातकासारखी परीक्षा करत होता. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेली ही शेवटची घटना तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे नवीन आणि सकारात्मक दिशा देणारी ठरेल. तुमची एखादी अशक्य वाटणारी किंवा प्रदीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेली मोठी मनोकामना या काळात अचानक पूर्ण होईल. जी शुभ वार्ता ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, दुःखाचे, संघर्षाचे आणि अपयशाचे दिवस आता संपले. तुमच्या आयुष्यात सुखाचे सुवर्ण काळ सुरू होण्याचे हे संकेत आहे. या काळात नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुम्हाला अशा काही अभूतपूर्व संधी मिळतील ज्या तुमच्या भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचतील. परंतु घाई गडबडीत कोणताही निर्णय न घेता संधीला योग्य वेळी ओळखा. श्री स्वामी समर्थांच्या अथांग कृपेने जे तुम्हाला आजवर अशक्य वाटत होते ते आता प्रत्यक्षात शक्य होताना दिसेल.
हा महाचमत्काराचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि ग्रहांची शुभ फळे मिळवण्यासाठी तुम्हाला मी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगते. दररोज संध्याकाळी ना देवघरात स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर, फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रद्धेने 2 सुगंधित अगरबत्ती लावाव्या आणि त्या पूर्ण जाळेपर्यंत शांत चित्ताने तिथे बसून श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्र जप करा. त्यासोबतच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सकाळी फरची पुसताना पाण्यामध्ये थोडेसे मिठाचे खडे आवर्जून टाका, ज्यामुळे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि अखंड शांतता नांदेल. जर तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवर आणि यांच्यावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर तुम्हाला हवा आहे ती रास सांगायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा छान आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.